नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही ऐकताय डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांची कादंबरी अघोर वाडा आणि आज भाग 11वा. विलास हलकेच त्याच्या मागे गेला आणि त्याने बॅटरीचा प्रकाश त्याच्या अंगावर टाकला. विवळून परशा मागे वळाला. बोळकं विचकून हसला. जवळचा पाण्याचा जग उचलून त्याने विलासच्या हातावर मारला. गडगडत बॅटरी जमिनीवर पडली आणि फुटून विझली. हा त्यांना वाचवतोय, परशा म्हणाला. वेडाच आहे, स्वतः मरणार आहे तरी दुसऱ्याला वाचवतोय. विलासनं शहारून समोर बघितलं तर त्याच्याकडे नजर रोखून विलासिनी बोलत होती. माझी शक्ती माहीत असून बी त्या दोघांना ह्यांनी पळायला सांगितलंय. जाऊ दे, तू त्यांना परत आण. तू याला परत घेऊन जा. त्या खिडकीशी हात हलवत उभे राहा. आणि तू मूर्खा, जर खिडकीतनं वराडला किंवा त्यांना सावध केलं तर मी त्यांना तुझ्या देखत जाळून टाकेल. काय समजला? जाता इथनं. विलास खांदे पाडून हताशपणे उठला. आपण एकट्यानं त्याला प्रतिबंध करू शकत नाही याचं त्याला वाईट वाटत होतं. मित्राला दिलेला शब्द आपण पाळू शकत नाही याची त्याला लाज वाटायला लागली. इतक्यात खसकन त्याचा हात हिसकत विलासिनी त्याला खिडकीच्या जवळ घेऊन गेली. तो हताशपणे हात हलवत पुढे काय घडतंय ते बघायला लागला. जाता जाता ते दोघं थांबले आणि मागे वळाले हे विलासनं बघितलं. ज्योत्स्ना वहिनी तो उभा होता त्या खिडकीच्या दिशेनं बघत होता. त्यांना ओरडून सावध करावं असा विचार मनात येऊन सुद्धा तो गप्प राहिला. त्याची उत्सुकता ताणली गेली होती. ज्योत्स्ना वहिनीने एक पाऊल वाड्याच्या दिशेनं टाकलेला बघताच तो क्षणभर शहारला. पुढे काय होणार याची त्याला कल्पना आली. त्याच्या संमोहनात सापडून ते दोघं परत वाड्यात येणार. आता कदाचित त्यांना तो सोडणार नाही. प्रसादची अवस्था कदाचित आपल्यासारखी करेल तो, किंवा त्याच्या शरीरात घुसेल. कारण परशाचं शरीर विद्रूप झालंय, तेव्हा त्याला चांगल्या नव्या शरीराची गरज असणारच. आणि ज्योत्स्ना वहिनी कदाचित विलासिनीसारखं त्यांचंही रक्त पिऊन आपला विषारी अंश त्यांच्या शरीरात सोडेल. आता आपण सगळेच मरणार. बाहेरच्या जगाला काही कळणारच नाही. घरातले लोक, पोलीस सगळीकडे शोध घेऊन थकतील आणि फाईल बंद करून मोकळे होतील. चिश्तीचा हा नरसंहार असाच अव्याहतपणे चालू राहणार ह्या विचाराने त्याचे डोळे वाहायला लागले. प्रसाद समोर निकराच्या प्रयत्नानं अडवलेले अश्रू बांध फुटलेल्या पाण्यासारखे वाहायला लागले. इतक्यात प्रसादनं ज्योत्स्नाला थांबवलेलं त्याने बघितलं. तिच्या मुस्कटात मारून त्याने तिला हात धरून वळवलं आणि दोघेही जंगलात पळून नाहीसे झाले. ते बघताच विलास हसून टाळ्या पिटायला लागला. त्यांच्या सुटकेचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकायला लागला. उठून तो परशाकडे धावला. कोण मूर्ख? कोण? तू कमी सांग की, आता सांग कोण मूर्ख आहे ते? अरे तुझ्या तोंडाला काळोखी फासून ते पळाले का नाही? आता जातील बाहेरच्या जगात, तिथे ओरडून सगळं सांगतील तू हारलायस, तू मान्य कर तुझी हार, मान्य कर. परशा गर्कन वळला. त्याच्या बोळक्यातनं आवाज आला. मूर्ख तूच आहे. ऐक, मैलाचा परिसर माझा आहे, माझा. इथल्या प्रत्येक गोष्टीवर माझी हुकूमत चालते. ते पळून पळून कुठे जातील, परत इथेच येतील. त्या दिवशी तुम्ही परत आलात तसे. आता मात्र मी त्यांना सोडणार नाही. त्या बाईचं रक्त पिऊन टाकीन, त्याचे हाल हाल करीन. त्याच्या आवाजानं विलास शहारला. खरंच की
या एक मैलाच्या टापूतल्या प्रत्येक गोष्टीवर याचीच हुकूमत चालते. तो सर्जासुद्धा आपल्याला तेच म्हणाला होता. आणि आपण सगळे 2-3 तास चालूनसुद्धा परत याच वाड्यात आलो होतो. आत्ताही ते दोघं परत आले तर ते परतेपर्यंत रात्र होणार आणि रात्री हा अधिक शक्तिमान होतो. आता ते कसे वाचणार? देवावर हवाला ठेवून विलास गप्प बसला. त्याला आठवायला लागलं, बाहेरच्या जगात देवावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो टर उडवत असे. भूतबित याच्यावर त्याचा विश्वासच नव्हता. रिकामटेकडे लोक हे सगळं पसरवतात आणि मूर्ख लोक त्याला बळी पडतात, असं त्याचं स्पष्ट मत होतं. तो सुद्धा इथून चुकून जिवंत बाहेर पडला तर ही हकीकत सांगितल्यानंतर लोक त्याचीही अशीच टर उडवतील, हसतील. तो जीव तोडून हे खरं आहे असं सांगेल, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ही जगरहाटीच असते. आपल्याला अनुभव येईपर्यंत दुसऱ्याच्या अनुभवावर लोक विश्वास नाही ठेवत. अमुक एक गोष्ट करू नका असं सांगितलं की ती गोष्ट हटकून करण्याची मानवी प्रवृत्तीच आहे. या वाड्याचा अनुभव मात्र आणखीन कोणालाही येऊ नये असं त्याला प्रामाणिकपणे वाटत होतं. त्याच्या एका सहकार्यानं त्याला सांगितलेला अनुभव आठवला. त्या सहकार्याच्या घरी रात्रीच्या वेळी कोणीतरी धडाधडा चालतंय असे आवाज येत. मग ते पावलांचे आवाज स्विच बोर्डपाशी जाऊन थांबत. दिव्यांच्या बटनांची उघडझाप केल्याचे आवाज होत, पण आश्चर्य म्हणजे दिवे लागत नसत. घरातल्या सगळ्यांना त्या आवाजाने भंडावून सोडलं होतं. तो आवाज सोडला तर बाकी कुठलाही त्रास होत नसे. घरचे सगळेजण त्या आवाजाला घाबरून डोक्यावरनं पांघरुणं घेऊन झोपत. शेवटी तो एका चांगल्या मांत्रिकाकडे गेला. त्या मांत्रिकानं घरी येऊन काही विधी केले आणि त्याला सांगितलं की बहुधा त्या घरात पूर्वी कोणीतरी रात्रीच्या वेळी त्या स्विचबोर्डाचा शॉक बसून मेलं असावं आणि तो फक्त ती बटणं व्यवस्थित आहेत ना तेवढंच बघायला येतो. त्यामुळे इतरांना काही त्रास न देता फक्त बटणं उघडझाप करतो, निघून जातो. आता त्याचा काही त्रास होणार नाही. मग जास्त विचारपूस केल्यावर त्यांना कळलं की त्यांच्या आधी जे तिथे राहत होते त्यांच्याही आधीच्या भाडेकरूचा मुलगा शॉक बसून तिथे मेला होता. याच्या आधीचा भाडेकरू ते आवाज ऐकून घाबरून निघून गेला होता. पण हा मित्र तिथे राहायला आल्यावर त्यांनी मात्र मांत्रिकाकरवी त्याचा बंदोबस्त केला. पण त्यावेळी हे ऐकून विलास पोट धरून हसला होता. त्या सहकार्याला त्याने विचारलं होतं की तू हॉरर गोष्टी जास्त वाचतोस का हॉरर पिक्चर्स बघतोस? बाकी स्टोरी झकास. हॉरर स्टोरी म्हणून एखाद्या मासिकाकडे पाठवून दे, मस्तपैकी छापून येईल, तुलाही प्रसिद्धी मिळेल, 4 पैसेही मिळतील. ती चेष्टा ऐकून तो मित्र एवढा रागवला की तो महिनाभर विलासशी बोलतच नव्हता. आणि आज विलास हॉरर स्टोरी जगत होता. हे काय झालंय, काय झालंय हे? परशाचं किंचाळणं ऐकून विलासची तंद्री भंगली. परशा रागानं थरथरत होता. विलासिनी त्याचा दंड धरून उभी होती. कोणीतरी माझ्या क्षेत्रात प्रवेश केलाय. माझ्या ह्या टापूत कोणीतरी घुसलाय. माझं बंधन कसं तुटलं? हा भाग मी बांधून टाकला होता. या मैलभराच्या भागावर माझं नियंत्रण होतं, त्याला शह कोणी दिला? आणि ते दोघे रस्त्यावरच्या मोटारीच्या जवळ कसे काय पोहोचले? आपण फार बोलल्याची जाणीव होऊन परशा थांबला. पण त्याचं बोलणं ऐकून विलासला आनंद झाला. हात हवेत उडवत तो जोरात ओरडला, जिंकलो, आम्ही जिंकलो. ते दोघे तुझे बंधन तोडून निसटले. तू सांगितलंस की ते दोघेही रस्त्यावर पोहोचले, बाहेरच्या जगात पोहोचले. आता तुझं काही खरं नाही, तू संपणार. त्याचं बोलणं संपायच्या आत परशानं त्याचा गळा धरून आवळला. असा आवाज काढत विलासनं आपली बोटं त्याच्या डोळ्यात घुसवली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. विलासचा श्वास अवरुद्ध झाला.
डोळे वटारून बाहेर आले, नाकातनं रक्त आलं आणि क्षणात त्याची मान कलंडली. ते पाहून विलासिनी कानावर हात ठेवून जोरात किंचाळली. ती भानावर आली होती. अरे विलास, काय झालं रे? माझ्या राजा, माझ्याकडे बघ ना. अरे मला दुसरं कोण आहे तुझ्याशिवाय? तो तो परशा मला गिळून टाकेल रे. मला एकटीला सोडून जाऊ नकोस. ती रडायला लागली आणि त्याच वेळी धाडकन आवाज आला. चमकून तिने बाजूला बघितलं. परशाचं शरीर जमिनीवर कोसळलं होतं. अगं विलासिनी, इकडे बघ, मला काहीही झालेलं नाही आहे, बघ जरा. ती दचकली. तिने पाहिलं तर काय, विलास डोळे उघडझाप करत हसला. नाकातून आलेलं रक्त त्याने हातानं पुसलं आणि हातावरचं चाटून टाकलं. ते बघताच तिला प्रचंड धक्का बसला. परशाकडे आणि विलासकडे आळीपाळीनं बघताना तिच्या लक्षात आलं की त्यांनी आता विलासचं शरीर ताब्यात घेतलंय. ती काही बोलणार एवढ्यात विलासच्या मजबूत हातांचा वेढा तिच्या भोवती पडला. सोड, सोड मला, सोड. तू विलास नाहीयेस, नाहीयेस विलास तू. ओरड की, वरड, अजून जोरात वरड. या बाजूला कोणी येणारच नाही. आता चिश्ती येईपर्यंत तू आणि मी, आपण दोघेच राहणार. असं म्हणत त्याने तिला घट्ट आवळलं. ती त्याच्या तावडीतून सुटायला झटायला लागली. त्यांनी तिचे केस मुठीत धरले, तिची मान वळवली. त्याचा हेतू लक्षात येताच ती नाही नाही म्हणत सुटायचा निष्फळ प्रयत्न करायला लागली. पण केसांवरची त्याची पकड घट्ट होती. तिच्या सुटण्याच्या प्रयत्नांना दाद न देता त्यांनी तिच्या मानेवरचे केस दुसऱ्या हातानं बाजूला केले आणि तिच्या जखमेवर दात रोवले. विलासिनीचं शरीर सैल पडायला लागलं. रक्तशोषणाची धुंदी तिच्यात भिनायला लागली. एकदम त्याच्या पाठीवर तिच्या हातांचीच मिठी पडली. तोंडानं सितकारत ती त्या अघोर नशेत बुडून गेली. तिच्यातल्या खऱ्या विलासिनीचा लोप पावला होता. आता ती अघोरी विलासिनी झाली होती. पूर्णपणे त्याच्या मालकीची वस्तू बनली होती. आता त्यातून सुटका नव्हती. तो वापरेल तसं वापरलं जाणं एवढंच तिच्या हातात होतं. त्यांनी तिच्या मानेवरनं तोंड बाजूला केलं. रक्ताळलेल्या तोंडानं तो उठला आणि त्यांनी तिला उचललं, पलंगावर ठेवलं. ती धुंदीत पडून राहिली. तो वळला. खाली वाकून त्यांनी परशाचं कलेवर उचललं आणि त्या धडाला खांद्यावर टाकून तो जिना उतरला. रात्र झाली होती. वातावरण शांत होतं. अजून पाऊस सुरू झाला नव्हता. वारा सुटला होता. ते परशाचं शरीर घेऊन तो दरवाजाकडे गेला. दार उघडून तो बाहेर पडला आणि विवराच्या समोर येताच तो थांबला. मग खांद्याला एकच झटका देऊन त्यांनी परशाचं शरीर त्या विवरात उडवलं. तिथून वळाला आणि भराभरा चालत वाड्यात घुसला. त्याचं बंधन कोणीतरी तोडल्यामुळे तो खवळला होता. हे तोडणारा सुद्धा त्याच ताकदीचा असेल हे तो जाणत होता. शेकडो वर्षांनी या जगात आल्यावर सहजासहजी हार मानायला तो तयार होणार नव्हता. चिश्तीसारखा चांगला गुलाम मिळेपर्यंत परत काही वर्ष त्याला वाट बघावी लागणार होती. त्याला जमिनीतून वर येऊन जन्माला घालण्यात चिश्तीनं आपली तपश्चर्या पणाला लावली होती. त्याचं फळ म्हणून तो मानवाशी संग करून गर्भाशयातून जन्माला आला होता. त्याचं रूप पहिल्यांदा त्याच्या मातेनं ओळखलं होतं. त्यामुळे त्याचा गळा तिने दाबला होता. त्या बाळाला पाटलानं जमिनीखाली गाडलं तेव्हा खरं म्हणजे तो त्या भूगर्भातच राहायचा, पण चिश्तीने त्याला परत वर काढलं होतं. त्या प्रयत्नात चिश्तीची शक्ती बरीचशी खर्च झाली होती. ती वाढवण्याच्या प्रयत्नात तो होता. म्हणूनच ही जागा संरक्षित करून तो गेला होता. महिन्या 2 महिन्यातनं चिश्तीचा फेरा असे. तो कुठेही असला तरी त्याचं लक्ष याच जागेकडे असे, कारण तिथे सर्वशक्तिमान बादशहा वाढत होता. चिश्तीचा दंडा खाडकन आपटताच त्या जमिनीला भोग पडलं. विवर तयार झालं. त्याने डोळे उघडले. दुपट्यात लपेटून जमिनीत गाडलेला तो इवलासा जीव.
इवलासा दिसत असला तरी त्यावेळी त्याचा अवतार प्रेक्षणीय नव्हता हे मात्र नक्की. तो जागा होता क्षणी त्याला तहान लागली रक्ताची. त्याची नजर त्या विवराच्या तोंडाशी गेली. पाटील तिथे उभे होते. बाळानं रोखून बघताच पाटील जोरात ओरडले आणि विवरात खेचले गेले. उजेडातून आल्यामुळे त्या विवरातल्या अंधारात त्यांना काही दिसेना. ते घाबरून थरथरत होते. त्यांनी समोर बघितलं आणि ते किंचाळले. समोर त्यांचं गाडलेलं बाळ. अजून उभं राहायला लागलेलं नव्हतं ते. ते हळूहळू थरथरत उभं राहत होतं. त्या मातीतून ते बाळ उभं राहताना त्याच्या अंगातनं धूळ सांडत होती. बाळाचा एक डोळा मुंग्यांनी खाल्ला होता. त्याच्या नाकपुड्या मातीनं भरल्या होत्या. अंगावरची त्वचा झडायला लागली होती. पाटील जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते, पण धावता धावता थकले. बाळावर नजर ठेवत हुश्य करत जमिनीवर बसले. त्याच वेळी एकाएकी उडी मारून बाळ त्यांच्या मांडीवर बसलं. बाळ तरी कसं म्हणायचं त्या हिडी स्वरूपाला. पाटील त्याची मानेवरची पकड सोडवायचा प्रयत्न करायला लागले. जमिनीवर लोळायला लागले. त्यांनी मान सोडली आणि छाताडावर उडी मारली. क्षणार्धात ओरडायचा अवसरही न देता त्यांनी पाटलाचं नरडत चावलं. मरता मरता त्यांना जाणवलं की त्याचे सुळे भलते मजबूत आणि मोठे आहेत. पाटलांचं सर्व रक्त शोषून त्याचं पोट भरलं. मग त्यांच्या बोटातली अंगठी काढून त्यांनी ती वरती फेकली. 1-2 दिवस त्याला काही मिळालं नाही. चिश्तीची वाट बघून तो कावला होता. एवढ्यात विवरासमोर एक गाय आलेली दिसली. त्याची नजर कायम त्या विवरातून दिसणाऱ्या उजेडाच्या तुकड्यावर रोखलेली असे. त्या नजरेत समोर दिसणारी वस्तू शोषण्याचं विलक्षण सामर्थ्य होतं. गायीचं रक्त पिऊन तो शांत झाला. आता बाहेर निघण्याची त्याला उत्सुकता होती. पण उन्हाचं आणि प्रकाशाचं त्याला वावडं होतं. त्यातून हे शरीर लहान मुलाचं शरीर असल्यामुळे त्याच्या शक्तीला मर्यादा पडत होत्या. शरीराच्या आकारमानावर त्याच्या शक्तीच्या मर्यादा अवलंबून होत्या. म्हणून त्याला ताकदवान माणसाचं शरीर हवं होतं. बराच काळ त्यांनी त्या विवरात बसून काढला. त्या विवराच्या तोंडाशीच एक दिवस कसला तरी आरडाओरडा चाललेला त्यांनी ऐकला. मांत्रिक. तो मनाशी हसला. हत्तीला मारायला झुरळ आणलं यांनी. आता या कलियुगात असल्या टिनपाट मांत्रिकांना तो ऐकण्यासारखा नव्हताच. पूर्वीची गोष्ट वेगळी होती. शेकडो वर्षांपूर्वी त्याला ज्यांनी जमिनीत गाडलं होतं त्या रामानंदांची आठवण होऊन तो हादरला. त्या काळी माझ्या ताकदीला शह देणारे लोक होते, पण आता कोण देणार? आणि रामानंद मर्त्य, तो तर केव्हाच मेला असेल, पण मी अमर आहे. केव्हाही परत येऊ शकतो. मला रोखणं आता कोणालाही शक्य होणार नाही. चिश्ती चालाक आहे. मला योग्य वेळी त्यांनी वर काढलं. आता या कलियुगात मीच राजा होईन. चिश्तीला मालामाल करीन. एवढ्यात बकऱ्याचं मुंडकं आत गडगडत आलं. त्याची तंद्री भंगली. त्या मांत्रिकाला थोडी चुणूक दाखवावी असं वाटून त्यांनी तोंडाचा आ करून नजर वर लावली. त्या बकऱ्याचं रक्त बाहेरून थेट जात त्याच्या तोंडात पडायला लागलं. शेवटच्या थेंबापर्यंत सगळं रक्त त्यांनी शोषलं. एवढ्यानं तो मांत्रिक घाबरेल असं त्याला वाटलं. काही वेळ बाहेर नीरव शांतता पसरल्यासारखी वाटली. पण मग त्या मांत्रिकाचा आवाज यायला लागला. तो मांत्रिक त्याला बाहेर निघण्याचं आवाहन करायला लागला. आरडाओरडा करून मांत्रिक निघून जाईल असं त्याला वाटलं. पण आतून काहीही आवाज न आल्यामुळे मांत्रिकाची हिंमत वाढली. तो विवराच्या तोंडाशी येऊन वेताळ पळाला. मी त्याला घालवलं असं ओरडायला लागला. आपल्या भूतावळीतल्या एकाच्या म्हणजे वेताळाच्या नावे आपण ओळखलं जावं हे त्याला अजिबात पटलं नाही. त्यांनी रागानं वर बघितलं. मांत्रिकाचा काळा कभिन्न चेहरा त्याला दिसला. बाहेरच्या लोकांचा जल्लोष त्यांनी ऐकला आणि एकाएकी तो मांत्रिक वर उचलला गेला आणि फुटबॉलसारखा गरगरत त्याच्या समोर येऊन आदळला. बाहेर उडालेली गडबडही त्यांनी ऐकली.
तो मांत्रिक त्याला बघून थरथरत उभा राहिला. पाटलांनंतर बऱ्याच दिवसांनी माणसाचं रक्त मिळणार म्हणून तो आनंदला. त्याचे डोळे लकाकले. मांत्रिकाची दातखिळ बसली होती. त्यांनी एका झेपेतच मांत्रिकाला गाठलं आणि त्याच्या मानेवर दात रोवून घटा 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 त्याचं रक्त प्यायला लागला. एवढ्यात बाहेर चिश्तीचा आवाज आला. आला चिश्ती आला. आता या विवरातून बाहेर पडायचं असं त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. बाहेरच्या जमावावर ओरडत चिश्तीची भाषणबाजी चालली होती. आपण वाड्यात जाणार हे ऐकून तो आनंदला आणि आपल्या मळकट झालेल्या दुपट्यावर मुकाटपणे नेजला. चिश्ती आत आला. त्याला प्रणाम केला. त्यांनी ते बोचकं उचललं आणि त्वरेनं वाड्याकडे चालायला लागला. त्यानंतर जवळपास 15 वर्षात तिथे कोणी फिरकलं नव्हतं. चिश्ती आपलं शक्ती सामर्थ्य वाढवण्याच्या प्रयत्नात भटकत होता. महिन्यातून एखादी चक्कर वाड्याकडे मारत होता. बाह्य जगात मानवी रूपानं आल्यावर यांनी सुद्धा आपली पूर्वीची शक्ती साध्य करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी तो एक मैलाचा टापू बांधून घेतला. त्याच्या बंधनामुळे तिथे असणारे प्राणीसुद्धा त्यावेळी भारले गेले आणि त्याचे गुलाम झाले. जो मनुष्य वाड्यात पाऊल टाकेल तो नंतर त्याच्या इच्छेविरुद्ध बाह्य जगात जाऊ शकणार नव्हता. मग एक दिवस त्यांनी चिश्तीकडे मानवी शरीराची मागणी केली. ते बाल शरीर मृत असल्यामुळे आणि काही काळ मातीत गाडलं गेल्यामुळे भेसूर दिसत होतं. त्याची वाढ होणार नव्हतीच. तेव्हा आता पूर्ण वाढीचं मनुष्य शरीर त्याला हवं होतं. रात्री चिश्तीच्या खांद्यावर मानवी शरीर दिसताच तो खुश झाला होता, पण ते शरीर बघताच तो नाराज झाला. कारण जवळपास 80 वर्षाच्या वृद्धाचं शरीर होतं ते. अंधाराच्या बादशाह, धापा टाकत चिश्ती सांगायला लागला, आत्ता या म्हाताऱ्याला घेऊन तृप्त हो. याला ॲम्ब्युलन्समधनं तसाच उचलून तुझ्यासाठी आणलाय. तू ह्याच्या शरीरात राहा, जुनं शरीर टाकून दे. चिश्ती, या म्हाताऱ्याचा काय उपयोग आहे? यात कितीशी ताकद असणार आहे? नाही ते खरं आहे, पण तुझी पूर्वीची शक्ती, भरतपूरच्या जंगलात गाडून ठेवलेली तुझी शक्ती परत मिळवण्यापुरती ताकद यात असेल. या भागात जर एखादा तरुण आला तर त्याचं शरीर ताब्यात घेण्यासाठी सुद्धा तुला याचा उपयोग होईल. आणि मी सुद्धा प्रयत्न करीन ना एखादा तरुण मिळवण्याचा. चिश्तीचं बोलणं ऐकून त्यांनी म्हाताऱ्याच्या मानेवर दात रोवले आणि काही काळानं आपलं जुनं शरीर फेकून नव्या शरीरात प्रवेश केला. चिश्तीने त्या बालकाचे अवशेष उचलले आणि वरच्या खोलीत फेकून दिले. इकडे म्हाताऱ्याच्या शरीरात शिरून तो भरतपूरच्या जंगलात आपल्या मूळ रूपाजवळ असलेली आपली सर्व शक्ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला लागला. भरतपूर तिथनं शेकडो मैल दूर होतं. केवळ एकाग्रतेनं तो मूळ शरीरापाशी जाण्याचा प्रयत्न करायला लागला. काही प्रमाणात तिथनं शक्ती मिळवण्यात त्याला यश आलं, पण म्हाताऱ्या शरीरात तेवढी ताकदच नव्हती. तो एखाद्या तरुणाच्या प्रतीक्षेत राहायला लागला आणि 2 वर्षांनी त्याला त्या वाड्याकडेच चिश्तीशिवाय कोणीतरी येत असल्याची जाणीव झाली. त्याच्या हस्तकांकरवी त्यांनी वाड्याचं रूप पालटलं. वाडा श्रीमंती दिसायला लागला. दारात 2 तरुण उभे होते. त्यांनी खुशीने त्यांना आत घेतलं. ते 2 तरुण त्याच्या श्रीमंतीनं दिपले होते. तो पाणी घेऊन बाहेर आला. तरुण शरीर दिसताच तो खुश झाला होता. याला ताब्यात घ्यायचं त्याने निश्चय केला. एवढ्यात त्या मूर्खानं त्या म्हाताऱ्या शरीरावर हल्ला केला. जोरात गुद्दा मारला. ते वृद्ध शरीर तो मार सहन नाही करू शकलं. मूर्ख पोरगा. कोणावर हात टाकावा ते सुद्धा त्याला कळलं नाही. शरीराला हात लागताच त्याला तीव्र झटका बसला असणारच की, आणि आता वितळून वितळून मरेल तो. म्हाताऱ्या शरीरामुळे त्याला पराभव पत्करावा लागला होता. तो खूप चिडला होता. पण थोड्याच दिवसात 5 जणांना तिथे पाठवून चिश्तीनं त्याचा राग शांत केला होता. त्यातही त्या ड्रायव्हरचं शरीर त्याला आवडलं होतं. यावेळी कुठलीही संधी न देता त्या ड्रायव्हरला त्यांनी बेहोश केलं आणि त्याचं रक्त मनसोक्तपणे पिऊन आपला अंश त्यात सोडला. एक एक करून त्या 5ही जणात आपला अंश सोडून तो त्यांना अंकित करून ठेवणार होता. त्याकरता त्वरेनं हालचाल करावी लागणार होती. आता फक्त 4घेच राहिले.
पहिल्यांदा बायकांना ताब्यात घ्यावं असं मनाशी ठरवून तो प्रसादचं रूप घेऊन गेला. त्यापूर्वी ते सकाळी सकाळी निघाले तेव्हा तो नाराज झाला होता. परश्या काही झालं तरी परत येणार याबद्दल त्याला शंका नव्हती. त्याच्याच आज्ञेवरनं त्याच्या हस्तकांनी ती फियाट नादुरुस्त केली होती आणि मोटरसायकलचा टायर तर चक्क फाडून टाकला होता. ते चौघे जंगलात पळाले हे बघून तो हसला, कारण जाऊन जाऊन ते जाणार कुठे, परत याच वाड्यात येतील. हा विचार करून तो कोचावर बसला. परश्या त्याच्या समोरच होता. आता मात्र म्हाताऱ्याचं शरीर टाकून परश्याला ताब्यात घ्यायचं असं त्यांनी ठरवलं. म्हाताऱ्याची पाठ आणि उजेड हे सांभाळून वावरताना त्याची धांदल उडत होती. उजेड त्याला सहन होत नव्हता आणि पाठ, त्या पोराच्या बापानं त्याच्या पाठीवर बार उडवला होता, त्यामुळे पाठीच्या चिंधड्या उडाल्या होत्या. शाल पांघरून तो पाठ झाकत असे. परश्याशी बोलता बोलताच परश्या बेहोश झाला आणि त्याला त्यांनी ताब्यात घेतलं. त्याच दिवशी सकाळी ती बाई ताब्यात आली असती तर बरं झालं असतं असं त्याला तीव्रतेनं वाटलं. सकाळी आंघोळ करत असताना प्रसादचं रूप घेऊन तो बाथरूममध्ये शिरला. तेव्हाच ज्योत्स्नाला ताब्यात घ्यायचा त्याचा विचार होता, पण ऐनवेळी तिच्या नवऱ्यानं दार वाजवून घोटाळा केला होता. आणि त्याच वेळी गुप्त होऊन जाताना त्यांनी सर्जाला बघितलेलं होतं.